छाटणी का घेतली पाहिजे, कशासाठी घेतली पाहिजे? छाटणीमध्ये आजपर्यंत त्यांचा एवढ्या वर्षांचा अनुभव आहे. त्याबद्दल देखील आपण माहिती घेणार आहोत. आणि जर आपल्या कोणालाही संपूर्ण महाराष्ट्रात कोणालाही जर आंब्याची छाटणी, आंब्याचीच नाही तर इतर कुठल्याही झाडांची छाटणी करायची असेल तर दत्ताभाऊंशी संपर्क करू शकता. शिवाय जर आपल्याला काही गुटी कलम बांधायचे असतील किंवा इतरही काही काडी कलम बांधायचं असेल तर दत्ताभाऊ हे आपल्याला कामं करून देतच असतात. तर आपण आता दत्ताभाऊंना विचारूयात की छाटणीचे फायदे काय आहेत? छाटणी आपण हे काडी स्टंप मजबूत होण्यासाठी व काडीला काडी फुटण्यासाठी त्यामुळे छाटणी घेतो आणि झाडाचं बुड मजबूत होतं छाटल्यानंतर आणि स्टंप ब्रँचेस वाढत जातात त्याच्या. आंब्याची छाटणी साधारण कधी घेतली पाहिजे? तुमचा अनुभव काय आहे? आंबा तुटल्यानंतर एक साधारण महिन्यानंतर छाटणी घेतली पाहिजे, म्हणजे जून जुलैमध्ये छाटणी घेतली पाहिजे. नंतर मग काडी मालाला सेट होती, तयार होती. त्यामुळं जून जुलैमध्ये छाटणी घेतली पाहिजे. आंब्याचा बहार निघाला की 15-20 दिवसानंतर छाटणी घेतली पाहिजे. आता ही जी मोठी झाडं आहेत ह्याच्यामध्ये आता तुम्ही पाहतात की किती झाडं वाऱ्याने पडलेली आहेत, काही झाडं मोडली देखील आहेत. तर तुमचा आजपर्यंतचा तुम्ही एवढ्या वर्ष जे छाटणी करतायत तर आजपर्यंतचा काय अनुभव की मोठी झाडं लावल्याचा फायदा होतो का? कोणत्या स्टेजची झाडं इथं लावली पाहिजे शेतकऱ्यांनी? साधारण 1 वर्षाच्या पुढचं झाड लावलं पाहिजे, म्हणजे त्याचं मूळ मजबूत होतं. आणि जास्त मोठी झाडं लावली तर त्याच्या ते मुळ्या ज्या असतात पिशवीत गोल गोल झालेल्या असतात, त्यामुळे मुळ्या जागा नसते. म्हणून त्याची जी उंची असते त्याची नुसती एक शेवटी झाड जातं आणि जेवढं लहान झाड लावल तेवढ्या जमिनीतील मुळ्या भरपूर पांगतात त्याला आणि बुड मजबूत होतं. आणि आपण एकदमच एक शेवटी झाड लावलं तर त्याला वरून छाटणी करावंच लागते. कारण का की त्याला ब्रँचेस फुटतात, का बुड त्याचं मजबूत होतं, त्यामुळे वरून एकदा छाटणी करावं लागते मोठं झाड लावल्यानंतर. म्हणजे मोठं झाड लावल्यानंतर देखील त्याला जर कमी करावं लागत असेल तर लहान झाड लावलं तर आणि काही शेतकऱ्यांचा असा अनुभव असतो की मोठं झाड लावलं की 1 वर्षात त्याला फळ लगेच लागतं. तर त्या बाबतीत तुमचा काय अनुभव? नाही, शेतकऱ्यांचं बरोबर आहे की मोठं झाड लावल्यानंतर कमी दिवसात फळ लागतं. पण मोठं झाड लावलं आणि 1 वर्षाचं झाड लावलं तर त्या झाडाचा अंतर 6 महिन्यात 7 महिन्याच्या आसपास फरक पडतो फक्त, की लहान झाड लावल्यानं आणि मोठं झाड लावल्यानं. कारण मोठं झाड लावलं तरी आपल्याला ब्रँचेस तयार करण्यासाठी, बुड मजबूत करण्यासाठी वरून एक छाटणी घ्यावंच लागते. साधारण 7-8 महिन्याचा फरक पडत असतो फक्त. बरं. 7-8 महिन्याचा जर फरक पडत असेल आणि खाल्या मुळ्या जर डेव्हलप होत असतील तर या दोन्हीमध्ये जर एक झाड निवडायचं म्हटलं तर कोणतं तुम्ही शेतकऱ्यांना सल्ला द्या? साधारण दोन्हीमध्ये जास्त मोठं झाड न लावण्यापेक्षा छोटं झाड लावलं, छोटं म्हणजे लई छोटं नाही, 1 वर्षाच्या पुढचं झाड लावलं तर त्याचं ब्रांचेस बी चांगल्या असतात, मुळी बी पांढरी चांगली असते त्याला आणि जमिनीत गेल्यानंतर फास्ट झाड चालतं. आणि मोठं लावलं की जेवढं मोठं झाड आपण लावू तेवढं ते मोठ्या पिशवीतलं लावल्यानंतर त्याच्या मुळ्या खाली सेट व्हायला बराच कालावधी जातो त्याला. ज्यावेळेस लोखंडे साहेबांनी आपल्याला फोन केला त्यावेळेस त्यांना आपण सुरुवातीला सांगितलं होतं, 8 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की या झाडांची छाटणी घ्यावी लागेल. पण त्यांना असं त्यांच्या दृष्टीने ते बरोबर होते की एवढी मोठी झाडं लावलेली आहेत आणि त्यांना जर कट मारला तर ती झाडं म्हणजे परत छोटी दिसतील आणि एवढी महाग झाडं आणल्याचा त्याचा फायदा आपल्याला नक्की होणार नाही. पण त्याचे ज्यावेळेस नुकसान त्यांच्या लक्षात आले की आता साधारण एप्रिल मे मध्ये वारं भरपूर सुटतं, वारं कावदान सुटतं आणि त्याच्यामुळे झाडं पडली जातात, मोडली जातात. आता ही झाडं पण साधारण जवळपास 6 फुटाच्या वर वाढलेली आहेत आणि याची मुळं मजबूत नसल्यामुळं आणि त्याची खोडं देखील मजबूत नसल्यामुळे ती झाडं लगेच कलतात किंवा खाली पडून मोडली जातात. तर हे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शक्यतो जसे दत्ताभाऊ सांगतात त्या पद्धतीने 1 वर्षाच्या पुढची साधारण 3-4 फूट हाईटची झाडं लावली पाहिजेत. जास्त उंचीची झाडं न लावता आणि जास्त उंचीची झाडं लावली तरी देखील त्याच्यामध्ये एक 7-8 महिन्याचाच फरक पडतो. तर हा फरक पडण्यापेक्षा तुम्ही तीच झाडं लावा. तर दत्ताभाऊ, संपूर्ण महाराष्ट्रात आपण फिरत असता. जर काही शेतकऱ्यांनी म्हणजे छाटणीसाठी तुम्हाला फोन केला तर तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकता का? किंवा किमान किती झाडं पाहिजेत तिथं? तसं नाही, झाडाची जेवढी क्वांटिटी असेल तेवढी त्याप्रमाणे आपल्याला अंतर जेवढं असेल त्या क्वांटिटी प्रमाणे आपण शेतकऱ्यांना सांगतो की बाबा जाणं येण्याचा खर्च तुम्हाला द्यावा लागेल. म्हणजे कमी झाडं असतील छाटणीला किंवा रोपं बांधणीला किंवा भेटकलमासाठी आपल्याला कमी झाडं कमी रोपं असतील करायची तिथं तर आपण त्या शेतकऱ्यांना सांगतो की आपल्याला जाणं येण्याचा खर्च तुम्हाला द्यावा लागेल. आणि आपल्या क्वांटिटीमध्ये भरपूर असतील, 2-4 दिवस लेबरला जाण्याजोगं येण्या जाण्याजोगं तर आम्ही आमच्या जाणं येणं आमच्या ह्याच्यातच घेतो ते.
झाडांच्या ज्या रेटमध्ये हा घेतो. कोणत्या कोणत्या प्रकारची कलम आपण बांधून देता शेतकऱ्यांना? डाळिंब, आंबा, पेरू, चिक्कू सगळं फळझाडं जेवढी आहेत ना त्याचे सर्व प्रकारचे आम्ही कलम रोपं तयार करून देतो. तेच नव्हे, एखाद्या शेतकऱ्याकडे अडचण असेल की बाबा आपल्याकडे लेबर नाही रोपं लागवडीसाठी, तर ती लागवड सुद्धा आम्ही करून देतो. आणि समजा पेरूच असतील, पेरूचे फॉर्म घालायचे असतील किंवा क्रॉप पेपर टाकायचे असतील, हे सुद्धा करून देतो. शेतकऱ्यांना लागवड आखून सगळं क्लिअर करून देतो आम्ही. खड्डे हे करून आखून ड्रीप ओढून सगळं शेतकऱ्यांना लावेपर्यंत देतो. तर ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना म्हणजे काही जुने शेतकरी आहेत फळबागेमधले, त्या शेतकऱ्यांना जर कलम बांधायचे असतील किंवा छाट कलम करायचे असतील, छाटणी करायची असेल किंवा गुटी कलम बांधायचं असेल, तर त्याच्यासाठी दत्ताभाऊंशी संपर्क करू शकता. संपर्कासाठी खाली स्क्रीनवरती नंबर देत आहोत. त्या नंबरवरती आपण संपर्क करून तुमच्या झाडांचे फोटो पाठवून ते रेट ठरवून जर तुम्हाला पटलं तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचा उद्देश आपला हाच होता की मोठी झाडं लावल्यानंतर, जे की आपण एवढ्या महागाची ती झाडं घेऊन येतो, सर्वसाधारण शेतकऱ्यांचं कामच नाही की एवढी मोठी महाग झाडं आणायची आणि त्याच्यानंतर ती झाडं जर मोडली तर त्याचं होणारं नुकसान फार मोठं असतं. त्याचऐवजी योग्य वेळेस योग्य मार्गदर्शन मिळालं आणि योग्य कलम तुम्ही जर निवडलीत तर हे होणारं नुकसान टाळलं जाऊ शकतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर आपण नक्कीच दत्ताभाऊंना संपर्क करून इतरही कुठल्या तुमचे जे काही फळबागेची कामं असतील, अगदी लागवडीपासून तर छाटणीपर्यंतची सर्व कामं ते तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची सेवा तुम्ही घेऊ शकता. अगदी योग्य रेटमध्ये, रिजनेबल रेटमध्ये ते तुम्हाला कामं करून देत असतात. तर भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला आजच सबस्क्राईब करा, कारण फळबागेमधले अनेक नवनवीन व्हिडिओ तुम्हाला चांगल्या आणि योग्य माहितीसह आपल्याला पाहायला मिळतील. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद दत्ता सर.